हा बुगाबाबा चहाचा कप धरून काव करत आहे. थांबा थांबा सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोनाच्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि हे डोंबरी दोन बोटं काले दाखवत आहे, तुम्ही समजून घ्या. कारण समजणे वाले को इशारा कॉफी. तुम्ही चाय बिन म्हणाल. बस वगैरे आली आणि नेहमीप्रमाणे आपला नंबर तर मागच लागला बाई. मग का गडचिरोलीमध्ये गेल्यानंतर हा बुगाबाबा म्हणते का चहा पे बाई. चहा बिन नाही म्हणलो, आपण उद्या लग्न करून टाकून म्हणलो आणि चुमा घेऊन टाकलो बाई. कैसा लगा मेरा मजाक? आरमोरीच्या बसस्टॉपवर पोहोचल्यानंतर मला भेटली माझी बहीण बिन. कारण यांचा पेपर सकाळून होता आणि आमचा दुपारून आहे. आणि आजचा मोसम एवढा भारी होता का खूपच मस्त. सावली खूप मस्त वाटत होता. पेपर वगैरे झाला ना, पेपरामध्ये तीर मारल्यावानी पाणी या डोंबरीकड नुसता व्हिडिओज काढत राह म्हणते. मला एका मुलाचं खूप घाण कमेंट आलं. मी विचार केली की त्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायचं. कारण अशा लोकांना जर का आपण काही नाही बोललो तर ते अजून घाण बोलायला कधीच घाबरत नाही. म्हणून तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर देऊ की नाही. तर प्लीज एकतरी जण मला कमेंटमध्ये सांगा हो की नाही. तर मग असा सुंदरसा नजारा बघत मी आलो गडचिरोलीला. आणि गडचिरोलीमध्ये आल्यानंतर पाणीपुरी खावाच लागते. आणि हा भाऊ तर आपल्या ओळखीचाच आहे. असा जर का माहोल आमच्या गावी असता तर नाचणाऱ्यांना जागा नसती पुरली. आणि हा व्हिडिओ काढायसाठी मी गडचिरोलीच्या बसस्टॉपवरून आरमोरी रोडपर्यंत चालत आलो. का नाही करायला लागत तुम्हासाठी, तुमचा मनोरंजन झाला पाहिजे म्हणून. मग का माझ्या मेवण्यासोबत बसून मी गडचिरोलीला बाय बाय करत आलो घरी आल्यानंतर याला घेऊन आलेल्या खावाच्या वस्तू दिलं तर खुशच झाला. घरी आल्यानंतर जास्त कंटाळा येते ते स्वयंपाक करायचा, पण का करू, जेवायचं आहे तर करावंच लागते. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.